कोणीतरी चेल्ली घरचो थंय वचून 15 दीस पळय कशी उरत तशें 15 दिवसा भितर आमी प्रथम दिवस कशी चेल्ली घर गेली म्हळ्यार आमगेलेची वेय म्हणून आमगेलेची एक समधी म्हणून भारीची ट्रीटमेंट करताची उण दाखल दिताची पान्न घालताची प्रथम दिवस दुसरे दिवस गुण दाखल दिनाची पान्न घालताची वाडची खातीर तिसरे दिवस गुण दाखना अशीच म्हळ्यार हें कसं तर सांगिल्लें म्हळ्यार मनुष्य स्वभाव कसो आसा थोडे दिवस दुसरे कन्न दाखयता जाल्यार क्रमेण मनुष्य स्वभाव तांगेले मूळ स्वभावाचे भायर येता एक गाडवाल काणी तुमकां आसा म्हळ्यार स्वभावा बद्दल सांगतरी एक गाडव ताका एक शेता भितर जोळ खावपा म्हणून भारी मन उरता ते जोळ खावचे खातीर प्रयत्न करता उरता जाल्यार तो शेतकरी तांचो रयतो ताका सम्म मारता उरता ते आयले की सम्म मारचे ताका भारी चिंता जाली उरता अशें जावन एक पण कसं करता काय आनीक गाडवा उठून विचार करता काय ते म्हाका ते जोळ खावपा म्हण आसा जाल्यार प्रत्येक पण गेले तेन्ना तो सम्म मारून काडटा म्हाका कसं करचें म्हणटा तेन्ना तो आनीक गाडव सांगता तशें एक काम कर तुवें वागाची चामडी घालून घेवन सो वागाची चामडी घालून घेवन वच म्हण सांगिल्लें तेन्ना हो वागाची चामडी घालून घेवन गाडव वता गाडव गेलो तेन्ना हो धूरच्यान पळयता रयत जाल्यार ह्या पण गाडव न्ही वागच चितस म्हणून घेवन बसता हो कवड बी बंद करून खिडकींतल्यान पळयत बसता तेन्ना हें यथेच्छ कितले इश्ट आसा तितले जोळ खाता जोळ खावन 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 ताका भारी आनंद जाता आनंद जालो की तागेलें म्युजीक सुरू करता गाडव कशें वदरता पळय तें म्युजीक सुरू केलें की तेन्ना रयत पळयता हो पांचशे गाडव म्हणून सांगून सीदा एक व्हड बड्डी घेवन वचून गाडवा मारले आमकां मारता म्हळ्यार सांगचे हें कसं म्हळ्यार मूळ स्वभाव कसो उरता तोच स्वभाव वापस येता तशी आमी बायलां चेल्ली धुवेक वाडी करून घेवन गेली तेन्ना तांगेलो स्वभाव कसो म्हणून कळटा म्हळ्यार मुखार 15 दिवसा नंतर धुवेन कसलेय कश्ट जाल्यार कोणाक कंप्लेंट दिवका म्हणून तरी कळटा म्हणून त्या एक अर्थान वताची तशी हो ब्राह्मण संप्रदाय जाल्यार क्षत्रीय संप्रदाय कशें आशिल्ले म्हळ्यार स्वता भावूची तांकां रथार बसून घोड्यार बसून घेवन वचचे संप्रदाय त्या संप्रदाया प्रमाण कंस कसो करता म्हळ्यार तिका रथाचेर बसून घेवन हक्क वासुदेव आनी हक्क रथाचेर बसून देवकीक प्रयाण सागता उरता तितले भितर एक आकाशवाणी जाता आकाशवाणी कसं सांगता म्हळ्यार हे मूर्ख कंसा तूं कोणाक घेवन वता आसा तिगेर गर्भांत तुज्यो अष्टम चेडो तुका मान काडटा म्हूण सांगता हे सांगिल्लेची हो भारी प्रिती भयणी ही प्रिती आशिल्ली तक्षण क्रोध जावन वैर जावन भायर पडटा अशीच प्रिती हें म्हणलें मस्त कडेन दिसता आमकां आतां प्रवचनाक येता आसतना 2 जण भारी प्रितीन येताची दोग जण मेळना कडेन थोडे दीस पळयल्यार एकलेल्यान आनीकले ना कशा खातीर म्हळ्यार दोस्ती गेली तुटली अशें पुरो जावचें आसा आतां हे कंसाक कशें जाता जाल्यार ही प्रश्न कसो येता म्हळ्यार हें पयलीं सांगचें कारण कसं न्हय आतां हाका मुखार चेडो जन्म घेता अष्टम गर्भा भितर कंसाक मारचें तसले चेडो जन्म घेता म्हळ्यार हें पयलींच अनावन्स कसलें करता पूण आमकां बारीक हें गप्प येवन कृष्णान मारून वचचें न्हय काम हें अनावन्स कसलें करता म्हळ्यार ताका आचार्य मत्व सांगताची ताका एक कारण आसता कसं म्हळ्यार कृष्ण कोणाक मारचे खातीर जन्म घेता आसा मातुलाक मारचे खातीर जन्म घेता आसा मातुला म्हळ्यार आम्माले भाव ताका मारचे खातीर जन्म घेता आसा जाल्यार मातुल म्हळ्यार पितू समान म्हणून सांगता शास्त्र मातुल म्हळ्यार पितू समान म्हळ्यार अन्ना समान आशिल्ल्याक मारचे ना शास्त्रा प्रकार जाल्यार त्याच मातुलान अन्न आनी अम्माक भारी कश्ट दिल्यार आनी नाना ते अधर्म कार्य केल्यार तांकां मारीत म्हूण आसा अशें जावन हो कंस भारी प्रीत दाखयता उरता आतां प्रीत दाखोवच्या मनशा कडच्यान दुष्कर्म कसं म्हणटा ताका स्वभाव तावळे सांगले स्वभाव कशी भायर येता म्हणून तांगेले मूळ स्वभाव भायर येवका ताचे खातीर वायुदेव कसं करता म्हळ्यार आकाशवाणी रुपान ताका सांगता तुगेलेची भयणीला अष्टम गर्भ तुका मारता तेन्ना कसं करता तागेले पुरा दुष्ट कार्य म्हळ्यार ते मूळतः महादुष्ट तो कंस म्हळ्यार कालनेमी साधारण दैत्य न्ही भारी व्हड दैत्य तागेले पूर्ण तागेले स्वभाव भायर येवका म्हणून वायुदेवान हें काम ते सांगतेर आयकतेर सडन ताका शॉक जाता शॉक जाल्या नंतर कसं करता म्हळ्यार तक्षण खडग घेवन तिका मारच्या वता तिका मारच्या गेले तेन्ना वसुदेव सांगता तुका तोंदरे आशिल्ले कोणा दुखून तुका तोंदरे आशिल्ले तिगेले गर्भा दुखून तिगेले चेडा दुखून तिगेले दुखून कांय तोंदर ना अशें जावन तूं तिका मारका म्हणना म्हणून सांगता इतलेच न्ही तूं एक स्त्री मारली म्हळ्यार स्त्री हत्या तुका दोश येता इतलो व्हड महाराज तूं जावन स्त्री हत्या दोश तो केप्ता म्हणून सांगून तिका कशी तरी कडेन तागेले एक चारू वाकान तिका सोडयता तेन्ना तो कसो करता ताका विश्वास उरता वसुदेवाचेर वसुदेव म्हळ्यार सत्यनिष्ठ ताणें पण सांगलें म्हळ्यार कितलो चेडो जाता की तुगेल्या हाता हांडिता म्हणून सांगिल्लें तेन्ना तो खंडिता म्हणून सांगून विश्वासान कसो करता म्हळ्यार तांकां बंदी खाणे भितर घालता ही बरोबर तशीच कहाणी जाल्यार हांगा थोडेच विशेष पळयता कसं म्हळ्यार वसुदेव म्हळ्यार
वसू म्हळ्यार शास्त्रा भितर वसू म्हळ्यार जीव म्हणून सांगिल्लें आसा. जिवाक बंधना भितर घाले म्हणून एक अर्थ जाता. तशीच वसू म्हळ्यार संपत्त म्हणून शास्त्रांत. वसू म्हळ्यार संपत्त. आता पळोवया वसुदेवाक भितर घालता म्हळ्यार वसुदेवान थोडे चूक केलेली आसा तागेले जन्मांत. आनी आमी बी जीव आमी बी ती चूक करताची. आता आमी सहज जावन पळयताचे. प्रथम चूक कसो म्हळ्यार येता आता बेंगलोरांत आसल्यार रात्री तुमी ड्रायव्हिंग करून आयल्यार ताणें पिल्याकी अल्कोहोल पिल्याकी म्हणून सांगून तांणी हें घेताची हाडताची इन्स्ट्रुमेंट हाडून पळयताची. बाय चान्स पिलेले असल्यार लात मारून भितर घालताची म्हळ्यार ताका सुरापान म्हणटाची. सुरापान केल्यार भितर घालताची. तशीच दुसरेच म्हळ्यार वेशास्त्री संघ ते आज लिगलायज ना इंडियान म्हण वेशास्त्री संघ केल्यार बी भितर घालताची. तशीच तिसरेच म्हळ्यार कोणी चोरी केल्यार ताका भितर घालताची. अशी नाना रिती कार्य आसा. आनी चवथेचे म्हळ्यार तिसरेचे हे तीन म्हण विशेश सांगतात. तशी हे वसूल काणी भितरय आमी कसन म्हण पळोवया वसूल कसन दोष केलेले आसा म्हणजे आमकां कळटा. प्रथम जावन वसू म्हळ्यार कसलें वसुदेव म्हळ्यार शब्दाचे अर्थ सांगचे गेल्यार प्रथम जावन वसू म्हळ्यार संपत्त म्हणून सांगलें. वसू एव देवा म्हणटा लोक आसाची. संपत्तचे देव म्हणटा लोक आसाचे. तांकां तामस जन संपत्तचे देव. आता एक सांगताचे कसं म्हळ्यार मत्स्य शालिग्रामाक पूज केल्यार भारी संपत्ती म्हळ्यार एक ब्राह्मणाक कोणकी सांगलें ताका भारी म्हळ्यार दारिद्र्य आशिल्लें. ताण वचून कोणाक विचारलें तेन्ना सांगताची मत्स्य शालिग्रामाक पूज कर. मत्स्य शालिग्राम म्हळ्यार 12 शालिग्रामाक समान म्हणटाचे. तेन्ना ताणें कसं केलें मत्स्य शालिग्रामाक पूज करचे प्रारंभ केलें. ते प्रारंभ केले तशी ताका भारी रितीन संपत्तीचे प्रारंभ जाले. भारी संपत्त कितले पर्यंत संपत्त येईल म्हळ्यार बिझनेस व्हड जाता गेलें आनी बिझनेस व्हड जावन कितले बिझनेस व्हड जाले म्हळ्यार ताका कडेन शालिग्रामाक पूज करचेची टायम ना. असल परिस्थिती आयली तेन्ना तो कसो करता म्हळ्यार आतां म्हाका शालिग्रामाक पूज जावका म्हाका टायम ना म्हण कसो करता म्हळ्यार एक ब्राह्मण सांगून एक म्हयन्याक 4,000 की 5,000 घेवन सद्दां येवन तूं पूज कर म्हण सांगता. तो सद्दां येवन पूज करता आसतना पयलीं तो पळयत उरता हांव शालिग्रामाक पूज करचें आनी थोडे वेळ बसचें धांवन वचचें. जाल्यार ताका बिझनेस तितलो व्हड आसा कारोबार. कडेन क्रमेण तो बसचेच बंद करता. बंद केलें तेन्ना कसं म्हळ्यार एक दिवस हो ब्राह्मण सद्दां येवन पूज करता उरता. एक दिवस तो लेपता हक्क मत्स्य शालिग्रामाक पूज केली म्हण हाका भारी संपत्त मेळ्ळें. जावन हें संपत्त हांव शालिग्राम हांवच घरा घेवन गेलें कशी म्हण एक दीस कसो करता पूज करता शालिग्राम घेवन तो बी भायर सरता आनी तो पूज करचें सुरू करता. हें शालिग्राम भायर गेलेले तोडो ह्या मनशाक हागेले बिझनेसांत भारी कश्ट येवचो सुरू जाता. एक कश्ट येवन तागे पूर्ण बिझनेस पडून वता. बिझनेस पडिल्ले तेन्ना ताका लक्ष येता रे शालिग्राम पूज करता आसा घरांत शालिग्राम पूज जाता जाल्यार तर बिझनेस कसले पडले म्हणून तक्षण येवन विचारता शालिग्राम खंय म्हळ्यार शालिग्राम ना ब्राह्मण ना गोविंदा. ते पळोवन भारी कश्ट जाता. म्हळ्यार हे सांगची काणी कसं म्हळ्यार संपत्त देवचे संपत्त म्हळ्यार सात्विक जन जाल्यार संपत्तचे देव म्हणजे न्हू थोडे जन आसताचे. दुसरेच म्हळ्यार वस्वर्तम देवा देव कसं म्हळ्यार ही मत्स्य शालिग्रामाक काणी सांगिल्ली वस्वर्तम देवा म्हळ्यार देव जावका कसा खातीर दुड्डा खातीर. आज मस्त जन देवस्थान बांदताची कसं खातीर देवाक विशेष पूज करता मिगेल दाखून जावका अनेक जनांनी पूज करता म्हळ्यार अर्थान न्हय. थंय लोकांक कितली कमाई येता म्हळ्यार अशी वस्वर्तम ही देवा म्हळ्यार वसुवर्तम म्हळ्यार संपत्ता खातीर देव म्हणून. आनी तिसरेच म्हळ्यार देव एव वसू देवच्चे संपत्त म्हणटा लोक आसाचे. तशी हे वसुदेव म्हळ्यार शब्दाचे विशेष अर्थ. आतां कसन पळोवया म्हळ्यार आमी हे 3 हांव सांगलें म्हळ्यार चार आसाचे. तातूंत भितर एक लास्ट पयलीं सांगलें कसं म्हळ्यार सुरापान केल्यार दोष म्हण सांगतात. जीव कसन करता म्हण पळोवया. सुरापान केल्यार दोष वेश्यासंग केल्यार दोष आनी तिसरेच म्हळ्यार चोरी केल्यार दोष आनी चतुर्थ म्हळ्यार कोणाक मर्डर केल्यार कोणाक जिवाशी मान काडल्यार ते दोष म्हण सांगतात. आता हें पळयल्यार हे जीव सकळ लोक करताचे. आता वसुदेवान कसं चूक केलें म्हळ्यार वसुदेवान हे 4 चूक केल्याचे. वसुदेवान हे चूक केले म्हळ्यार कशी म्हण पळोवया. आचार्य मध्व सांगताचे सुरा हरे गुणः प्रोक्ता ते मे अस्य ऋतुचिंतनम सूर्यप्रमति सुरापानम इति प्रोक्तम तन्न कुर्यात कथंचन. आचार्य मध्व सांगताचे कसं म्हळ्यार सुरा हरे गुणा प्रोक्ता. सुरा म्हळ्यार भगवंताल गुणाक सुरा म्हणटाचे. भगवंताल गुण कसं रे सगळं कार्य करचे जगांत प्रत्येक काळ सांगल्या सुरापान समम स्मृतम म्हणून शास्त्र सांगता. तशी आज आम्ही सुरापान करताची.
आम्ही तीर्थ पिताची जाल्यार करचे हे सुरापान मात्र सोडण्याचे निरंतर हे काम करताचे म्हणून प्रथम जावन हे जीवाक भितर बंधन जावचे कारण हे म्हणून सांगताचे. अद्वितीय वेश्यसंगा. वेश्यसंग म्हळ्यार कसं म्हळ्यार केशवे तू अन्यथा बुद्धी तैव स्त्री संप्रवर्तिता म्हणून सांगताचे. भगवंताक सोड केशवाक सोड अन्य देवाक पूज करचेची वेश्यासंग केले समान म्हणून शास्त्र सांगता. आज आम्ही भारी खुशीन करताचे अन्य देवतेले. खंयची काल गणेश चतुर्थी म्हळ्यार गणपतीक वयर बसयताची बाकी देव तग्गू. नागपूजा आयल्यार नाग वैर बाकी देव तग्गू. गोकुळाष्टमी आयल्यार कृष्ण वैरी बाकी देव तग्गू. हे पुरा करताचे. अशें जावन अन्य देवतेक सर्वोत्तम पूज करची ना म्हणून शास्त्र सांगता, स्पष्ट जावन सांगता. अशें जावन परिवारतया ग्राह्या अपि हेया प्रधानतया म्हणून शास्त्र सांगता. परिवार अन्य देवतेक परिवार देवते म्हणून पूज करता. गणपतीक पूज करता असताना भगवंताल परिवार देवते म्हणून पूज करतात. तें सोड गणपती तुची ओंकार प्रधान रूप तुझे गणेश म्हणून नाक्कशील पद म्हणतात. मी ओंकार प्रधान गणपती नाहीच. ओंकार म्हणून भगवंताल रूप म्हणून उपनिषद स्पष्ट जाऊन सांगता. गणपतीक खंयच ओंकार म्हणत ना जाल्यार आज आम्ही तशी प्रधान म्हणून पूज करताची हे भारी चूक जाता. अशी अन्य देवतेक प्रधान म्हणून पूज केल्यार वेश्यासंग केलेले समान म्हणून शास्त्र सांगता. अशें जावन हे द्वितीय दोष वसुदेवा भितर घाले जाल्यार वसू म्हळ्यार जीव आमकां हो दोष आसा. आनी तृतीय म्हळ्यार चोरी करचे. चोरी केल्यार पोलीस भितर घालता. आमी कसं चोरी करताची भारी नित्य चोरी करताची. आमी कसं म्हळ्यार मिगेल घर मिगेल वस्तू मिगेल आस्ती पुरा मिगेले म्हणचे जाल्यार समस्त सृष्टी करता भगवंत. हांव सांगलें तत् सृष्ट्वा तत् अनुप्रविशत म्हणजे न्हू ईशावास्य उपनिषद सांगता. भगवंत संपूर्ण ब्रह्मांड सृष्टी करून ब्रह्मांडा भितर प्रत्येक पदार्था भितर वास करता. तसले भगवंत सगळे जागेलेची जाल्यार आमी हे आमगेले घर आमगेले वस्तू आमगेले आस्ती मिगेले कार म्हण सांगून हे करताची हे मिगेले म्हणचेची चोरी करची. म्हळ्यार दुसऱ्या वस्तू आमी घेतल्या ताका चोरी म्हणटाची. अशी भगवंतान वस्तू आमी घेवन आमी चोरी करताची मिगेलेची म्हण सांगून चोरी करताची म्हणले तिसरेचे. आनी चतुर्थ म्हळ्यार मर्डर करचे. दुसऱ्याक जिवांशी मारचे ताका चतुर्थ म्हळ्यार चूक म्हणटाची. ते कशी आमी करता म्हळ्यार ब्रह्मणो विष्णुरुद्दिष्ट सह नास्ती इति चिंतनम. ब्रह्मणो विष्णुरुद्दिष्ट ब्रह्म म्हळ्यार विष्णू म्हणून शास्त्र सांगता. स नास्ती इति चिंतनम तो नाची देव खंय आसा हांवूच देव हे पुरा चिंतन केल्यार ताका देवाक मारिल्या म्हणपी म्हाका सोड खंय आसा देव हांवूच देव. तशें जाल्यार भायर आसून देव ना म्हणून जालें. ते देवाक मारले म्हण सांगल्यार ब्रह्महत्या ताची व्हड ब्रह्महत्या ना म्हणून सांगता. ब्रह्महत्या समुदिष्टा तन्न कुर्यात कथंचना म्हणून शास्त्र स्पष्ट जावन सांगता. ते ना करचे ना म्हणून सांगता. अशी वसुदेवाक भितर घाल्ले म्हळ्यार ताका कसं अर्थ म्हळ्यार हे वसुदेव म्हळ्यार वसू म्हळ्यार जीव इतले पुरा करता आनी बंधनां पडटा. आज बी आमी बंधनांत आसाची आमकां दिसना. आमकां पळयल्यार आमी भारी म्हळ्यार आमकां इंडिपेंडंट आसा म्हण लागताची जाल्यार आमी बंधनांत आसाची म्हणून शास्त्र सांगता. तशी वसुदेवाक भितर घालता तेन्ना हांगा भगवंता पुरा चिंतन भगवंत सांगता. दुर्गा देवी आपूण सांगता. कसं म्हळ्यार आता मगेल जन्म जावचे आमगे सन्निहित जालेले आसा तसं पयलीं कसं करता म्हळ्यार मिगेलकिंत पयलीं 7 जन येवका. हांव अष्टमगर्भ जावन येवका जाल्यार मिगेलकिंत 7 जन पयलीं येवका. 7 जनां भितर 6 जनांक तक्षण मृत्यू आसता म्हणून सांगता देव. हे तक्षण मृत्यू म्हणजे कसं म्हणे भागवता भितर येता. आता तुमकां गोत आसा कंस कसं करता म्हळ्यार चेडो जाल तशीची सीदा घेता आनी धाडयता म्हणून ती धाडून तांकां मारून घालता. अशी 6 जनांक मारून घालता. ते भागवता भितर हाचे काणीचे विशेष विस्तार जालेले ना जाल्यार तीच काणी विस्तार आमी हांगा पळयताची हरिवंशांत. ते कसं खातीर म्हळ्यार आतां पळय आमी लेखताची हे अष्टमगर्भांत देव येता आनी ताका मारता म्हणून सांगितलें तेन्ना बाकी जनाक कसले मारता ताका बी एक कारण आसा. ताका नारद येवन हें पुरा फिक्स करता. कसं म्हळ्यार देवते जन आतां तूं म्हणटा अष्टमगर्भ म्हणटा अष्टम म्हळ्यार खंय देखून ल्याक हांगा देखून पयलीं देखून ल्याक अशी दवरल्यार गोल दवरल्यार आमी एक उंडे करून 8 उंडे खंयच्यान ल्याक अष्टम म्हळ्यार हांच्यान केल्यार पयलींच अष्टम जाता. हांगा देखून केल्यार लास्ट अष्टम जाता. मदींच्यान सुरू केल्यार अष्टम खंय येवची बरो आसा चान्स. असो हांव कसो करता कंस सक्कड जनां मारता 6 जनां मारता. आतां हे 6 जन म्हळ्यार कोण आनी हांकां तुरंत मृत्यू कसो करता म्हळ्यार ताका एक काणी सांगताची. मागची कालांत पयले युगांत मरीची पुत्र म्हण आशिल्ले. 6 जन मरीची पुत्र आशिल्ले. तांणी म्हळ्यार वयांत आशिल्ले तेन्ना भारी किटले करचे स्वभाव तांकां. एक पण तसोच म्हळ्यार देवल ऋषी तो उरता तो भारी बडकल जावन उरता. भारी बडकल जावन उरता. आनी कसं करता बशिल्ले कडेन
ताका हास्य करताची पळय हो कितलो बडकल जाला पळय म्हण सांगून आनी हासताची कसो खातीर बडकल जाला म्हळ्यार हाका कोणी धू दिनाची वार्डीक करचे खातीर अशें जावन म्हाका कोणी धू दिनाची म्हाका वार्डीक जालना म्हण सांगून भारी कृश जाला म्हण हासताची हें हाशीत ते ऋषीक खूप येता तो म्हणटा कसं उलयताच तुमी म्हणून हांव कोण ऋषी तपस्सांत बशिल्लो मस्त काळ तपस्सा बसून मागीर ही परिस्थिती जाल्या आनी तुमी अशें उलयताची कोणाल्या कसं उलोवका म्हणून गोत ना तुमकां तुमी तक्षण राक्षस पुत्र जावन जन्म घेयाची म्हणून श्राप दिता आतां हे हांगेर जन्म जाता खंय जन्म जाता म्हळ्यार कालनेमी म्हणून दैत्य तो पाताळांत उरता थंय आनी पाताळा भितर जन्म घेताचे 6 जन जन्म घेताचे तांकां षटगर्भ म्हणटाचे षटगर्भ म्हळ्यार तांणी गर्भा भितर तांगेर जन्म म्हळ्यार पाताळा भितर कालनेमी महादैत्य तांणी जन्म घेतिल्लो उरता थंय तांणी जन्म घेताचे तांणी जन्म घेवन कसं करताचे म्हळ्यार मुळतः तांणी सात्विकची तांणी वायट काम केलें क्षणभर जावन तांणी एक वायट काम केलें तरी मुळतः सात्विक जावन कसं करताची तक्षण ब्रह्मदेवाक तपस करचे वताची आतां कसं म्हळ्यार काल सांगलें हांवें दैत्य जन केन्ना कसं करताची जन्म घेतले की ब्रह्माल्या की दुर्गेल्या की रुद्राल्या की वचून तपस करताची कसं तपस्सू आमकां कोणें मारचें ना म्हण तपस्सू हांव तांकां सांगलें काल कसं म्हळ्यार दैत्य जनांक भितरी तांकां आनंद उरना म्हळ्यार तांकां हे देह आसले मात्र तांकां भोग देह ना जाल्यार तांकां आनंद ना तशें तरी देह मेळटा तशी जी कितले जाता तितले एक्सटेंड करया म्हण तांगेले प्रयत्न आनी तसली बुद्ध हंग करता कसले म्हळ्यार आनी देवता स्वभाव जन आसल्यार बी तांणी कालनेमी चेडो जावन जन्म घेतला म्हण ते स्वभाव येता तांकां जाल्यार ब्रह्मदेवाक तपस करताची ब्रह्मदेवाक तपस करून ब्रह्मदेवाक अनेक काळ तपस करून ब्रह्मदेव भारी आनंद जाता आनी प्रत्यक्ष जावन प्रसन्न जावका म्हणटा तेन्ना तांणी बीची तशी मागताची आमकां कसं म्हळ्यार देव देव उरगा गंधर्व यक्ष किन्नर साध्यर हांगेर मानव हांगेर कोणा कडच्यान बी आमकां मृत्यू जावची ना तसोच तूं वर दिवका म्हणटा ब्रह्मदेव म्हणटा अडना मारया तूं घे वर म्हण सांगता तांणी ते वर घेवन तक्षण वताची यत्त आसतना कसं जाता म्हळ्यार कालनेमी ल्हान तो हिरण्यकशिपू तो पळयता तो पळोवन तांकां विचारता खंय रे तुमी खंय गेल्ले खंय तुका येता आसाची म्हण तेन्ना तांकां सांगताचे पळय आमी ब्रह्मा वयर तपस केलें तपस करून कसं मागलें आमकां कोणेंय मारचें ना मृत्यू खंयचेची देव उरग गंधर्व यक्ष राक्षस किन्नर साध्य कोणेंय मारचें ना म्हणून आमी ताचे कडेन वर घेतलें म्हण सांगिल्लें तेन्ना हाका भारी कोप येता तुमी सगळें सोडून ब्रह्मा कडेन चतुर्मुख ब्रह्मा कडेन वचचे हांव वचचे सांग बशिल्लो आसा म्हाका वर दिवची कॅपॅसिटी आसा कारण म्हापशी ब्रह्मा कडेन वर मागीर वचचें म्हाका वर आनी शाप दिवचें तूं हें वर दी म्हणून सांगता ताका चतुर्मुख ब्रह्मान दिलें उरतलें तुका वर दिवच्या बी येता तुका शाप दिवची बी आसा म्हणून तशी हांव आसतना तुमी ब्रह्मा कडेन कसो खातीर वचका अशें जावन आज दाखोवन हांव तुमगेर लाजोवचें न्ही तुमी आमगेले नातूच न्ही म्हणून तो कसो करता हांव तुमकां श्राप दिता तूं तुमगेले बापा कडेन अन्ना कडच्यान मरका म्हणून तो श्राप दिता तुमी अन्ना हातात तूं मरका म्हणून अनेक देह घेवन अन्नाला हातात मरका म्हणून श्राप दिता आतां पळय विचित्र ब्रह्मदेवान ह्या देहाक तांकां वर दिलेलें आसा कसं म्हळ्यार ह्या देहान तूं तांकां कोणीच मारनाचें म्हळ्यार देव उरग तांगे तावड सांगिल्लें म्हणजे गंधर्व यक्ष कोणें मारचें ना म्हणून आनी हो कसो म्हळ्यार तुमी पुनर्जन्म घेवन तुमगे अन्ना कडच्यान तुमकां मरण म्हण सांगिल्लें जाता आतां हें दोनी खरें करता हें देवान काम कसं म्हळ्यार हें ब्रह्मा वरा देखून जालेलें ब्रह्मान हांकां वर दिलें षटगर्भांक वर दिलें ब्रह्मान हिरण्यकशिप वर दिलें तें वर खरें करचे खातीर कोण येवका हें जे साक्षात परमात्मान येवका ताचे खातीर परमात्मा डिसायड करता वय हें दोनी वर सम करचें म्हणून दुर्गेक कसं सांगता तें तुवें काम करी हें चेडूं हें षटगर्भ थंय पाताळांत आसाची तांगेले एक एकल्याले अंश काण घेवन देवकी गर्भांत घाल म्हणून एक अंश एक चेडवाल अंश घेवचें आनी देवकी गर्भांत घालचें देवकी गर्भांत घायल की कंस मान काडले की त्याचे अंश वापस व्हरून ते निधी तांकां न्हिदय म्हण सांगता पयलीं तांकां न्हिदोवन घेवन तांणी पूर्ण अंत भितर म्हळ्यार कोमा अवस्थेत शुरताची तांगेले अंश काडचे हंग हाडचे देवकी जन्म जालो की कंस मान घाल की वापस थंय घालचे म्हळ्यार दोनी वर जाले आतां प्रश्न कसो म्हळ्यार कंसान मारल्यार वर कशें जालें म्हळ्यार कंस तावळ सांगलें कंस साधारण साक्षात काल नियमीत ताचे खातीर ताण कसो म्हळ्यार उरता हिरण्यकशिपून तुमगेले अन्ना कडच्यान मरका अन्न कोण तागेलें अन्न काल नियमी तोच काल नियमी हांगा कंस जावन जन्म घेतला तशें करून घेवन देव कसो सांगता दुर्गेक तुगेलें काम हें तूं थंयच्यान तांकां हाडचें तांगेर गर्भा घालचें गर्भा घालून भायर घालची मान काडटा मान काडली की वापस थंय व्हरून घालचें म्हळ्यार दोनी वर सम जालें ते थंय घाल की देहान तूं तांणी थंय जागृत जाताची आनी तांगेले मुखार कार्य संपन्न जाता तशी कसो करता देवाले जन्म सन्निहित जाता तेन्ना प्रथम चेडो जन्म घेता प्रथम चेडोक कीर्तिमंतम कंसाय प्रथमजम आनकदुंदुभिः म्हण सांगता कसं म्हळ्यार ही कीर्तिमंतम म्हण प्रथम चेडो कीर्तिमंतम म्हण नांव जाल्यार तागेलें काम कसं म्हळ्यार
हंक कीर्ती दिवचे यदुवंशाक आणि अंतम कंसाले अंत कच्चे खातीर प्रथम चिन्ह आहे म्हणून तो जन्म देता कीर्ती म्हणता नाव पुरा सांगितलं असता तो कीर्ती म्हणता प्रथम चेडूड जन्म जाता जन्म जालो तेन्ना कसं म्हळ्यार हाण थोडेची अंगरक्षक दवरताच थंय थोडेची बॉडीगार्ड दवरताच तांकां ते चेडूड रडले कळटा तक्षण वचून कंसा सांगतात पळय चेडूड प्रथम चेडूड जालें जाल्यार कंसाक अट नाम दिसता प्रथम चेडूड जाल्यार तो कांय दाखयना कसं ताका अष्टम गर्भ म्हणून सांगिल्लें आसा तेन्ना वसुदेव तक्षण तांकां सांगून ताका पांयां बांदिल्लो उरता ते पुरा तांगे कडेन सोडून हांव कंसा कडेन वता म्हणटा ताणें पांयां सोडयताची सीदा कंसाक चेडूड घेवन वता चेडूड घेवन गेलो तेन्ना कंस कसं करता म्हळ्यार पळय विचित्र कंस पळय वासुदेवा तुगे निश्ठे सत्यनिश्ठे पळोवन भारी खुशी जाली म्हाका जाल्यार म्हाका मारतलो अष्टम गर्भ न्हय हांव हक्क मारून कसं करचें म्हण प्रथम सांगतो फर्स्ट तूं वापस घेवन वच म्हणटा तेन्ना तो वसुदेवाक आश्चर्य जालें वसुदेव कसं म्हळ्यार वसुदेवाक आनंद जायना कसं म्हळ्यार तो सत्यनिश्ठ ताका गोत आसा हांगेले कितले दिवस म्हण गुतना म्हण केन्ना बरें जाताच केन्ना वायट जाताची हांगेले दुरात्मा म्हळ्यार यश उरताच म्हण ताका गुर्त उरता जाल्यार वापस घेवन वता वापस गेले तेन्ना आतां हें वर संकर्का कोण करतलो नारद येता तो नारद येवन सांगता म्हळ्यार कंसाक हे कंसाक कसं जालें तूं प्रथम चेडूडाक वापस पटयलें म्हण आयकलें तो म्हणटा वय तुमी बी सांगिल्लें म्हाका वयल्यान आकाशवाणी जाल्ली आसा अष्टम गर्भ मारचेस म्हाका हें प्रथम गर्भाक हांव मान कसं करता उगीच तें पाप घेवका म्हणटा तेन्ना तो सांगता हे मूर्खा म्हण सांगता तुका तें गोतना हे देवते लोकांक खेळ गोतना तुका कसं खेळ म्हणटा तेन्ना तावडे सांगिल्लें म्हण की तो पुरा कडेन घावन सांगता 8 गोड घेवन सांगता पळय तूं खंय दुखून मुजता आसा ही 8 हांगा दुखून मुजल्यार लास्ट 8 वय करेक्ट जाल्यार उलटी मुजल्यार देवते उलटी मुजता म्हण गोतच की ना तुका आमी संस्कृतांत बी आसता अंकानां वामतो गती म्हण सांगताच आमी आपल्या कन्नडांत कशी म्हणटाची 25 म्हणच्याक इंग्लिशांत कशी म्हणटाची 25 फर्स्ट 20 कडे 5 25 बरयल्यार फर्स्ट 20 आनी 5 कन्नडांत 25 संस्कृतांत पंचविंशति पंच फस्ट 5 कडेर विंशति 25 म्हणच्याक ताचे खातीर अंकानां वामतो गती म्हण ताका देवतेन तूं गोतना तुका पुरा उलटी तांगेलें काम ताचे खातीर ब्राह्मण लोक संस्कृत जास्त म्हणटा दिसता न्हू ते लोक इस्लाम लोक ब्राह्मणां जाता येना आमी बी उलटी बरयताची आमी बी उलटीची मोजताची म्हणून आमगेच तंट्याक येना आसता तशी अंकानां वामतो गती ताणें उलटी मदल्यार तूं कसं करता म्हण सांगितलें तेन्ना ताका टेन्शन जाता भारी छंद सांगता तुवें हें म्हाका गुत नाशिल्लें म्हण सांगता तेन्ना कसं करता म्हळ्यार वापस वता वापस वचून दी तें चेडूड तुका चेडूड प्रथम चेडूड दीत म्हण सांगता ही देवकी मस्त ताका प्रार्थना करता सोंड दी तूं कशी अष्टम गर्भ न्हय म्हण जाल्यार नारदान सांगून जाला तो तक्षण चेडूड घेता एक पांयान ताणता आनी सीदा वणदी मारता एक चिन्ह जाता रक्ताचें चिन्ह चेडा मान घेवन भायर सरता हें प्रथम चेडूड तशीची उरील आनी 5 चेडूड जन्म घेता तेच षष्ठ गर्भ ते पुरा एक जन्म घेताची हो येता आनी सगळे मान घालता म्हण ती मान सगळे चिन्ह जालेले आसता तशी स मान जालता वळी तेन्ना आनी कसं करताच म्हळ्यार दुर्गे कसं करता तांकां पुरा एक करून वापस तांकां थंय न्हिदले उरता म्हळ्यार म्हणतू भितर पाताळ म्हणतू तांकां न्हिदोवन घाल्ले उरता एक केल्यार तांकां भितर व्हरून घेवन वापस तांणी मेल्ली मारले की कंसान आनी तांकां तांगे पूर्व देहा भितर घालता कडेरी देव सांगता आतां सप्तम गर्भ येवचे टायम जालें शेषाक सांगता तूं वच म्हणून शेष म्हळ्यार कोण संकर्षण आनी देवीक सांगता ते सप्तम गर्भ जावचे आसा कोणाक गेले देवीके भितर तूं ताका कर्षण करून घेवन रोहिणी भितर गर्भा भितर प्रवेश करता म्हण ताका नांव संकर्षण म्हणून संकर्षण जन्म घेतले आसता म्हणजे तेन्ना देवी त्या प्रमाणे करता म्हणटा आतां काय वादळ स्वामी हरिचंद्र सांगताची रुक्मिणीश विजयांतू कशी स्वामी येत आसतना पयली तांणी येवचे कितें पयली तांगेलें आसन पेटयताची बसच्याक आसन जावका न्हय ते आसन पेटयता तशी भगवंतू तागेलें आसन पेटयत काय पयली ताण निश्चयची संवय ताची देवाक 2 भारीचे एडिक्शन काय एक म्हळ्यार शेषाचेर न्हिदचे खंय पळयलें सर्पाचेर न्हिदचे तागेलें काम आनी खंयचे देवते सर्पाचेर न्हिदना तुमी ते पळयाचे खंयचे देवते रुद्रदेव सर्प बांदून घेता हांगा पर्यंत गणपती पाटा बांदून घेता रुद्रदेव गळ्या पर्यंत हाडटा जाल्यार सर्प वयर म्हणल्यार खंय कोणाक ना सर्पा वयर पांय दवरतर खंयचे देवते ना हे तांत्रीक लोक मानताचे भगवंत विष्णूची श्रेष्ठ म्हणून कशें म्हळ्यार उरील देवते सर्प नाना कडेन बांदून घेताची जाल्यार मात्याकिंत वयर आशिल्लो सर्प केवळ भगवंताक सर्पा वयर पांय दवरून घेवन राबतलो एकूच भगवंत म्हण सांगताची तशी ताका 2 एडिक्शन काय कृष्णाक एक म्हळ्यार एक हे सर्प खंय खंय सर्प दिसता थंय न्हिदचे आतां पळय तो वेंकटरमण अवतार घेवन येता श्रीनिवास श्रीकृष्ण परमात्माची श्रीनिवास जावन येता
थंय आयली की खंय वता पयलीं ते हुत्ता भितर वचून बसता कशें म्हळ्यार ते सर्प ताका ते सर्पा पिश्य खंय सर्प आसता थंय वच्चें तागेलें काम आनी दुसरें पिश्य म्हळ्यार ही दुदाचें पिश्य ताणें क्षीर सागरा भितर केन्ना उरता की तागेले बाजून आजू बाजून दूद उरका म्हण हांगा जन्म घेता आसतना कसो विचार करता दूद खंय आसा जास्ती कमसाक पुरो दूद दिवचें न्हीच म्हण गोकुला खंय गाय उरता थंय दूद आनी गोकुलाच आसता खाली गो मात्र न्हय गोकुला सांगा म्हण अंकुला भितर आनी मस्त दूद आसा म्हणून कृष्ण थंय जन्म घेता म्हण सांगता म्हळ्यार अशी एक हें करचे खातीर विडंबना करचे खातीर सांगताची तशी परमात्मा येवचेस म्हण न्हू पयलीं शेष येता तेन्ना ती देवी कसं करता म्हळ्यार दुर्गा देवी ते शेषाक हिगेल गर्भा दुखून काण देवीके गर्भा दुखून काण ते हागेल गर्भामध्ये घालता रोहिणी तेन्ना कसं खबर येता म्हळ्यार सगळे कडेन हो गर्भस्राव जालें म्हणून गर्भस्राव जालें म्हण तेन्ना येवन पळयता आनी कसली पट्टी सांगताची खोटे सांगताचे म्हण ताका कमसे येवन पुरा विचार करता जाल्यार तांणी सांगतात वय गर्भस्राव जाले वय म्हणून वैद्य पुरा पळोवन सांगतात कसं म्हळ्यार ते गर्भ आशिल्ले आतां ना म्हळ्यार गर्भस्राव जालेचे म्हणल्या गर्भस्राव जालो म्हणून न्हू उठो कडेन प्रसिद्धी जाता जाल्यार कमसाक ल्याक उतरता हो गर्भस्राव जालो तरी ते सप्तम गर्भ आतां नेक्स्ट येवचेच अष्टम गर्भ म्हणलें ताका उतरता आनी ताचे नंतर काल सन्निहित जाता भगवंताक जन्म घेवचे तेन्ना भगवंत सांगता आतां हांव जन्म घेता म्हण सांगताचे तेन्ना जन्म घेता म्हळ्यार तेन्ना कसं वातावरण अद्भुत अद्भुत वातावरण जाता म्हण सांगतात प्रकृती भितर खंयची नमुन्याची जाता म्हळ्यार प्रकृती भूदेवी पाचवीची साडी न्हेसून येता रे भगवंत येता म्हण घेवन आनी तांबडेच कुंकुम लावून घेवन आनी भारी रितीन काळेच केस काळका म्हणकी केस सोडून घेवन पुरा नक्षत्र ती माळ घेतली तितली सुंदरी जावन लागता कसं म्हळ्यार भगवंत येता आसा म्हण म्हळ्यार तशी वातावरण जाता आनी तांचे वात वार कितें सुगंधीत वार जावन येता खंय आनी सगळे पुष्प सगळे बोलताचे म्हणून अद्भुत वर्णने आसा तेन्ना कृष्ण गर्भ प्रवेश करता आतां कृष्णाक गर्भ वासना जाल्यार गर्भांत प्रवेश करता यथेच्छे तागेले इच्छेन करता आमकां कसलेय इच्छे ना आमकां कोणाक गर्भ येता आमकां कसलेंय गत ना जाल्यार भगवंताक गर्भवास म्हणिल्लो ना जाल्यार गर्भवास ना म्हणून ताचे गर्भांत गेले म्हणून कसो आसता म्हळ्यार गर्भवास म्हळ्यार ते दोश गर्भांत कसन कश्ट येता ते असल्या मात्र गर्भवास म्हणटा जो यथेच्छ प्रवेश करता गर्भा प्रवेश केले तेन्ना तक्षण हानी येताच कोण ब्रह्मदेव गरुडशेष रुद्र सगळे येताचे गर्भस्तुती करचे खातीर वादिराज स्वामी सांगताची कसं खातीर येवंक आशिल्लें तेन्ना म्हळ्यार सांगताची पळय देवा आमी सगळे गर्भांत जन्म घेताचे म्हळ्यार ब्रह्माक गर्भवास ना ब्रह्मवायूक बी गर्भवास ना जाल्यार अन्य देवते गर्भवास आसता म्हळ्यार रुद्रादी देवते गरुडशेष रुद्रादी देवते गर्भांत येताच तेन्ना तांणी म्हणटाच खंय भगवंता गर्भवास आमकां केन्ना गर्भवास म्हणटा गर्भा भितर एक पण प्रवेश केले नंतर खंयचे नमुने कश्ट इतले सायम जाग्यांत उरता ते बी अशें करून इकत तरी ती बसता आमी 9 म्हयने अशीच बसताच खंय जाल्यार पुराणाक एक तास बसपा बसचें जायना आमकां आमगेर परिस्थिती थंय 9 म्हयने बसताचे अशीच बसतात एक रितीन बसताचे आनी ते बी थोडे जाग्यान तूं आनी बाकी कडेन पुरा अंधकार तसले परिस्थितीत तूं आमकां सगळ्यांक गर्भवास दिता तूंची तूच गर्भा येता ना तूच पळय ते कसं कश्ट आसा म्हणून त्या कश्ट आसा म्हणून सांगून ते पळयवन आमकां कसं कर तूं आमकां गर्भवास दिनाका म्हणून ताचे खातीर थंय येताच कितें त्या काळांत येवन सांगताच तशी आतां भितर ब्राह्मणाक बसून जेवण सेपरेट उरता पळय भायर बशिल्ल्या लोकांक जेवण विंगड सारकें सांगताची तुमी भितर बसून जेवताची भायर एकठांय जेवण पळोवन म्हणून एक पण पळयाची कशी उरता जेवण तशी देवाक तुका गर्भवास जाले तुका कळ्ळें गर्भवासान म्हळ्यार देवाक गर्भवास ना जाल्यार एक विडंबना खातीर वादिराज स्वामी सांगताची तूं गर्भवास जाल्लो तूं आमकां गर्भवास जायनाशी रक्षण कर म्हणून प्रार्थना करताची तेन्ना भगवंताक जन्मकाल सन्नीत जावन भगवंताल थंय जन्म जाता आसा आजी ताणें सांगिल्लें म्हण की भारी म्हळ्यार आमी ते प्लॅन केलें नाशिल्लें जाल्यार तशीच येवन पावल्या कितलेच ते पयलींच कृष्णाक जन्म सांगून सोड्या पयलीं कृष्णाक काणी सांगया म्हणलें केलें तरी बाकी काणी सांगका म्हणगे न्हू प्रेरणा येता येवन आज कृष्ण जन्माष्टमी त्या जन्माष्टमी दिवस कृष्णान प्रादुर्भूत जालेलो आसा अष्टमी दिवस रोहिणी नक्षत्रांत जन्म घेता आसा भगवंत बुधवार दिवस जन्म घेता आसा ते बी रात्री काळांत जन्म घेता रात्री 12 घंट्याक रामान केन्ना जन्म घेतलें सकाळी 12 घंट्याक कृष्णान रात्री 12 घंट्याक रामान लायल्या भारी खुशी आमकां रामनवमी आयल्या कशें म्हळ्यार हांगा पाळणें आनी हांगा बाजून पान घालचेच तक्षण एक कडेन पाळणें एक कडेन पान घालचें जाल्यार हांगा कृष्णाले रात्री जन्म घेतलो म्हणून पान ना जेवण ना उपवास संपूर्ण उपवास असल परिस्थिती आज आमगेली म्हळ्यार उपवास कोण केला म्हणून कळटा कोण हसता उपवास केला ना जाल्यार हो उपवास करता करून हसता आसा म्हळ्यार थोडे लोक खावन आमगेले श्री वैष्णव लोक पळयताच न्ही उपवासा दिवस तांणी भारी चंद पितांबर न्हिसून बशिल्ले उरताचे देवा पोज करताची कोणे आयल्यार देव बी हसता उरता तांणी बी हसता उरताचे म्हळ्यार खावन येतात समज तशी जाल्यार आमगेले जन तशें ना अशी म्हण सांगच्याक
मस्त लोकांना उपास केलेला असा भारी एक एकल्या तोंड पडलेलं करता उपासांत असाच म्हणून कळता तशी कृष्णान जन्म घेतलेली उपास जाल्यार कसं म्हणाया देवान जन्म घेतले उपास म्हळ्यार कोणा नैवेद्य करचे देव पयले नसता जाल्यार त्या दिवस जन्म रात्री घेतले असं कोणा नैवेद्य करचे म्हणून त्या दिवस उपास इतलेच नाही त्या दिवस रात्री बी खावच्या नाम सांगता त्या दिवस कोण खत्ताची तांकां 1000 एकादशी केलेली फळ तक्षण नाश जावनच 1000 एकादशी केलेली फळ गोकुळाष्टमी दिवस कोण खत्ता अरे खत म्हळ्यार हांव उपास करता जाल्यार कृष्णान जन्म घेतले तेन्ना खावका न्हू कसं कृष्णान नैवेद्य करताचे नाना रिती फोव उंड लाडू कसोय नैवेद्य करताचे तें परत सोडचे बाय म्हण सांगल्यार सांगताचे तुमी कृष्णा नैवेद्य केलें कृष्णा नैवेद्य करून तितले खावचे न्ही आमी आज आमी देवाक पूज केली तेन्ना कसं करताची प्रथम जावन देवाक नैवेद्य करताची देवा नैवेद्य कोणाक नेक्स्ट नंतर कसं करताची रमा नैवेद्य वायू नैवेद्य प्रत्येक नैवेद्य करून आमी खाताचे त्या दिवसू आणि ते कसं म्हळ्यार सूर्योदयात सूर्य असताना मात्र अन्यजना नैवेद्य सूर्यास्त जाले की नैवेद्य ना तशी नियम हा मनशा खातीर बी केलेलो आसा सूर्यास्त जाल्या नंतर कसलेंय खावचें ना म्हणून सांगिल्लें आसा आज सूर्यास्ता नंतरच खावची जावन आमी नाना रिती रोग म्हळ्यार सूर्यास्ता पयलीं म्हळ्यार सूर्य म्हळ्यार प्राण म्हणल्याक प्राण उरिल तेन्ना म्हळ्यार सूर्य आमकां प्रत्येक लोकांक प्राण ताचे खातीर गायत्री मंत्र दिलेले आसा आमकां सांज धनूच पळया कशी आमकां पूर्वजान कशी चिंतन करून गायत्री मंत्र दिलेले आसा कसं म्हळ्यार ह्या जगाक मूळ प्राण दितलो देव सूर्यच ताचे खातीर गायत्री मंत्र कितले चंदन सांगिल्ले आसा पळय तत् म्हण सांगता गायत्री तत् म्हळ्यार कसं इंग्लिशांत दॅट म्हळ्यार तत् देखून शब्द येयलो दॅट सो तत् म्हळ्यार दॅट म्हळ्यार खंय सवितुः सृष्टी करता सगळें जीवन दिता तें जीवन दिता खंय असतें सकळ कडेन जीवन दिता सवितू वरेण्यम वस्तू वयर आसा मस्त वयर आसा खंय आसा वयर नक्षत्र आसा चंद्र आसा सूर्य आसा भर्ग म्हळ्यार जळटा भराभरा जळटा हो तशी वय सूर्य म्हणून कशी हांणी गायत्री मंत्रांत म्हळ्यार हें ओवरऑल अर्थ वैरवेळ अर्थ जाल्यार कितलो अद्भुत अर्थ जावन दिलेलो आसा तत् सवित वरेण्यम भर्ग देवस्य जाल्यार तो जळटा म्हळ्यार दिव्या म्हण कितें दिसता देवस्य धियो यो नः प्रचोदयात आम्ही ते धी भितरी त्याचे ध्यान केल्यार आमकां प्राणशक्ती येवन वयर येवन प्रचोदन जाता म्हण सांगताची तशी ते सूर्य म्हळ्यार हे प्राणशक्ती सूर्यान आसपर्यंत मात्र अन्य देवता नैवेद्य देवाक नैवेद्याक समय ना देवाक केन्ना जावका ते नैवेद्य करीत हे खाली भगवंताक मात्र हांव देव म्हळ्यार केवळ भगवंत अन्य जन पुरो देवता देवा मात्र केदन जावका तेन्ना तुमी केन्ना जावका तेन्ना नैवेद्य करीत तशी कसं जाता गोकुळाष्टमी दिवसू तुम्ही रात्री नैवेद्य करताची 10 घंटा किंवा 11 घंटाक नैवेद्य करताची नैवेद्य केल्यानंतर कृष्णाक अर्घ्य दिवचे आसा कृष्णा अर्घ्य दिवचे चंद्रा अर्घ्य दिवचे आसा आज चंद्र अर्घ्य 12 घंटे आले 12 घंटे जावन 3-4 निमिषाक तेन्ना अन्य देवतेक कशी नैवेद्य दितात तुम्ही अन्य देवतेक नैवेद्य दिनाशी तुम्ही खावं सारकें ना जाल्यार आमगेल परंपरांत थोडे आयिल्ले आसा परंपरांत आयिल्ले आसा कोणाक कशी परंपरा की कोण कशी केला की तुम्ही म्हळ्यार जेवण करचें तिथी भान ते भावना नक्षत्र तिथी भान ते पारणम म्हण आसा ते पुरा एक मठांत ते नाना नियम आसाचे त्या प्रमाण तांणी ते उपवास तोडचे काम करीत आमी आतां उत्सवान ते पारणम म्हण लेखल्याचे फाल्यांची आमी उत्सवान ते पारणम करताची जाल्यार एका गोकुळाष्टमी कितले श्रेष्ठ म्हळ्यार कृष्णाष्टमी कितले श्रेष्ठ म्हळ्यार एक गोकुळाष्टमी केल्यार कितली 21 कोटी एकादशी खाली केलेली फळ मेळटा 21 कोटी एकादशी लॅट केल्यार आमकां कितले जन्म जावका कोटी जन्म जावपाची 21 कोटी जन्म एकादशी केलेली फळ मेळटा म्हणून सांगता गोकुळाष्टमी केल्यार जाल्यार नियम कसो न्ही अन्य एकादशी बी करता हांव तशें 21 कोटी एकादशी फळ मेळटा म्हळ्यार बाकी एकादशी जोड जोडता एक गोकुळाष्टमी केल्यार जालें न्हय म्हण आमी भारी नेगोशिएशनांत एक्सपर्ट जाल्यार थंय नेगोशिएशन जायना अध्यात्मान तुमी ओटू एकादशी करपाची म्हळ्यार मात्र ते फळ करता म्हण सांगिल्लें आसा तशी गोकुळाष्टमी इतली श्रेष्ठ आनी गोकुळाष्टमी आज गोकुळाष्टमी ते कृष्ण जयंती म्हणतात जयंती म्हळ्यार कसं न्ही अष्टमी आणि रोहिणी एकत्र जावन आयली म्हळ्यार ती जयंती ह्या पंत जयंती ना कशें म्हळ्यार अष्टमी आसतना रोहिणी नक्षत्र ना म्हणून ह्या पंत गोकुळाष्टमी मात्र जाल्यार तितले फल म्हणून सांगतात कृष्ण जयंतीक बेगीन भारी फल आसा आनी गोकुळाष्टमी तितलेच समान जावन ऑलमोस्ट फल आसा म्हणून सांगतात तसले तितले व्हड भगवंतान जन्म घेतले आनी कसं म्हळ्यार रात्री जन्म घेतले भगवंतान रात्री कसो जन्म येवका सकाळी येवची न्ही म्हळ्यार ते बरी चंद्रकन पूज करीत बरें रात्री दोळ्यान निदां दोळ्यान सगळें चेडून न्हिदी उरताची तसलें आसतना टायमार कसल्या कृष्णान जन्म घेतलो म्हळ्यार तो सांगताच कसं सांगताची वादराज स्वामी कसं म्हळ्यार हे रात्री निशाचर रात्री जाग येवचे कोण लोक दैत्य लोक तांणी निशाचर नांवाची निशाचर तांकां रात्री जालें की तांगेलें काम सुरू तशें जावन कृष्ण कसं करता रात्री येता पळोवचे खातीर लिस्ट करचे खातीर एक व्हड लिस्ट रेडी करया म्हणून कोण रात्री फिरता आसा म्हळ्यार दैत्यजन रात्री फिरता लोक ते सगळे लोकांक लिस्ट करून घेवन एक
टार्गेट करूया म्हणून कृष्णाला काम मग हिट लिस्ट म्हणून रेडी करताच न्ही ते टेररिस्ट लोक आमगेल्यावर हिट लिस्ट रेडी करतात तशी कृष्णान तांगेल वेरी हिट लिस्ट रेडी करता रात्रीच आयल करता आयल तशी पळोवचें सुरू 8 दिक्कांत पळोवचें आसा कृष्ण कोण खंयचे दैत्य फिरते आसा तागे लिस्टांत रेडी नाव तशी कृष्णान ते रात्री जन्म घेतले म्हणून सांगितले आसा तशी कृष्ण जन्म घेऊन आयल तेन्ना पळयताचे अद्भुत जावन वर्णन करता वसुदेव तांगेले षड्गर्भाचे सांगता षड्गर्भा इति योऽयं वः शब्दः पित्राभिः वर्धितः स एव गो गर्भगतान् पिता सर्वान् हे षड्गर्भाचे एक विषय मदींच कृष्णाक गर्भ सांगले कृष्णान जन्म घेतले कडे दुर्गाचे नंतर येता जायमाने ऋषिकेशे प्रहृष्टम अभवत जगत इंद्रश्च त्रिदशे सार्धम तुष्टावमधुसूदनम म्हळ्यार कृष्णान जन्म घेवचे वेळार जालेले तावळे कसं नाही जायमाने ऋषिकेशे प्रहृष्टम अभवत जगत तावळे सांगले जगत कितली खुशी जावन गेल्या म्हणे इतलेच नाही इंद्रश्च त्रिदशे सार्धम इंद्र त्रिदशे सार्धम त्रिदशे म्हळ्यार देवता लोकांक त्रिदशा म्हणटाची तांकां 3 दशक आमकां 4 दश उरता एक सानसन चेडूपण कडेरी यौवन कडेरी मध्य ग्रहस्थ कडेरी वृद्धाप्य म्हणून 4 दशा जाल्यार वृद्धाप्य हंकना पण देवता लोकांक वृद्धाप्य म्हणटा त्रिदशे म्हणटात त्रिदशे सार्धम तुष्टाव मधुसूदनम म्हण सांगताची तो भगवंत जन्म घेता तम अद्भुतम बालकम अंबुजेक्षणम म्हणून भागवतांत दिव्य श्लोक तम अद्भुतम बालकम कसल बालक तो साधारण बालक नाही अद्भुतम बालक म्हणटाचे कसं खातीर अद्भुत बालक मुखार कसं कार्य करून दाखयता तोंड उगडले म्हळ्यार भितर समस्त ब्रह्मांड दाखयता भितर खंयची देवता साध्य आसा आज हांव देव म्हणटले जन आसाची तांकां सांगता तोंड काण दाखयत पण ब्रह्मांड तोंड काडल्यार वास येतची जाल्यार तसले कोणाक ब्रह्मांड मात्र दाखोवचें शक्य ना तशी भगवंतान अनंत कितले पण दाखयला दूध पित आसतना ब्रह्मांड दाखयला माती खावन ब्रह्मांड दाखयला तसले भगवंतान एक कार्य साधारण कार्य नाही तसले कार्य करतालो तम अद्भुतम अद्भुत म्हण शब्द हे अर्थ अत्याद्भुतम तसले भगवंत जन्म घेतले आसा इतलेच नाही हातांत शंख चक्र गदा पद्म घेवन जन्म घेतला हांगा केयूर आणि हे नाना रीती आभरण धारण करून घेवन कौस्तुभ मणी घालून जन्म घेतले आसा आता हांगा वादिराज स्वामी सांगताच तुम्ही म्हणताची देवाक गर्भवास आसा हे आसा आमगेले म्हणजे ताका कष्ट जाता म्हण घेवन तो एक वादिराज स्वामी सांगता एक सांगाच तुम्ही हे वसुदेवाल वीर्याक इतली शक्ती आशिल्ली की ते समस्त आभरण सहित ते जन्म घेतले चेडवान कारण गर्भावास म्हण आस म्हण जाल्यार आभरण खंय देखून आयिल्लो ताका भगवंताक सो समस्त आभरण धारण करून येता म्हळ्यार भगवंताक गर्भावास ना म्हणून वादिराज स्वामी सांगताचे तशी दिव्य अद्भुत आभरण धारण करून येता आसा भगवंत तसले भगवंताक तांणी नाना रिती वर्णन करताचे वसुदेव हे भगवंता तुगेले खातीर आमी इतलो व्हड तपस केले तुगेली एक बाल लिहिली पडचे खातीर तूं कसो न्हू सर्वतंत्र स्वतंत्र आणि समस्त ब्रह्मांडाक निर्माण करतलो आणि सगळ्यांक कल्याण करतलो भगवंत अशी तशी भगवंताक पूर्ण वर्णन करताची सर्वतंत्र स्वतंत्र तुका अनादि नित्य तू अनादि देखून नित्य तुगेले नाशिल तुगेले टाइम ना म्हणून भगवद्गीते कृष्ण सांगता नत्य विवाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपा हांव नाशिल काळ ना तू नाशिल बी काळ ना जाल्यार हांव आशिल म्हाका पयलींच्यान गुर्त आसा जाल्यार तुका मात्र गुर्त ना म्हणून कृष्णाक कशें सांगता तशी आनी सांगताची भगवंता तू नाशिल काळ ना तू अनादि तू अनंत एक प्रकार उरचो भगवंत तसले भगवंता तू जन्म घेतला म्हणून सांगू न्हू कडे कसं म्हणत म्हणाली देवा तू एक काम करतो इतलो व्हड आसा तू सांग जावन सोड कसं म्हळ्यार म्हाका भंय कमसांग पळयले म्हळ्यार देवाक इतलोट वर्णन केलें तुका मरण म्हणलें ना म्हणून पुरा वर्णन करून घे न्हू कमसाल भंय सांगता वचता सांगता भीतोहम देवदेवस्य तस्मादेवं ब्रवीम्यहं मम पुत्राः स्तातेन तव ज्येष्ठांबुजेक्षणं पळय मागीर तुगेले पुरा भावंड कोण व्हड आयले तांकां पुरा मान घाले कमसान तुका बी कसं नाही करतलो तो ताचे खातीर तू एक काम कर तू तक्षण हे सान अवस्था नॉर्मल अवस्था देवा म्हणून सांगितलं तेन्ना कृष्ण कसं करता तक्षण होड साक्षात भगवंताक रूप शंखचक्र गदा पद्म रूप सान जावन सान बाळशी जावन तांगेले मुखार आसा इतलेच नाही तांणी पयलीं उलयिल्लें ते पुरा स्मृती देव काडता आसा त्यामुळे तांगेले तितले योग आयिल्ले ना तितले तांगेले पुण्य पक्व जालें ना तक्षण भगवंत म्हणून कळचे पुण्य पक्व जालें ना तांकां थोडेच वेळ काळ कळले कडे भगवंत ते पूर्ण ते स्मृती करते आसा स्मृती करते सान चेडूं जाता चेडूं जाता तेन्ना तो देव चेडूं जावचे पयलीं पुरा सांगता ताका कसं म्हळ्यार आतां म्हगेले जन्म जालें तूं तक्षण म्हाका घेवन वचका घेवन वचून खंय यशोदाक एक चल्ले चेडूं जन्म घेतिल्लो आसा थंय वचून तो तक्षण एक्सचेंज करता कसा खातीर एक्सचेंज
काल सांगलेले हानी जन्म घेतले हानी वर घेतलेच त्याची द्रोण म्हळ्यार नंदान ताणी कसन घेतले वर कृष्णाने खेळ पळोवका भगवंताला खेळ पळोवका सानपणाचे म्हणून ताचे खातीर कृष्ण कसं करता भगवंत कसं करता तूं म्हाका तक्षण घेवन वचका आनी थंय देखून ते दुर्गेक हांगा दवरका इतलें तुगेलें काम म्हण सांगून सांज जाता सांज जावन पुरो तगली स्मृती केली तेन्ना हो कसं करता कंस तेचे रडा घेवन वयर उरता कंसान वयर घेतील तशी हातान कृष्णाक संपूर्ण तांगे पांयां बांदील साखळी पुरा सोडून वता साखळी सोडता इतलेच न्ही ते जेला द्वार ऑटोमॅटिकली ओपन जाता आणि बाकी पडल्यार गोरा जन थंय बशिल्ले आणि कृष्णाले अष्टमगर्भ जन्म जाता म्हणून कंसान कसन केलेले अनेक जन परिवीक्षकाक हाड दवरिले म्हणजे मस्त बॉडीगार्ड हाड दवरिले तांणी पयली जन्म करता आसतना चेडो जाता आसतना थोडेच बॉडीगार्ड त्या दिवस महाजन सगळे कॉर्नरा जन बसल्याचे बॉडीगार्ड्स बसल्याचे पळूच खातीर अष्टमगर्भ जाता म्हणून तसले सगळे लोक निदांत आसाची ताका सांगताची भगवंत हातांत घेतली म्हळ्यार आमगे संपूर्ण बंधन वता जन्मांत म्हणून बंधको भवपाशेन भवपाशाच्च मोचका भगवंताक म्हणटाची बंधको भवपाशेन भवपाशान बंधन करता तोच भगवंत भवपाशाच्च मोचका तोच आमकां भव बंधनाकून भायर काडटा भगवंत म्हणून सांगतात तसले भगवंतान जन्म घेतला आणि वसुदेवान हाताक घेतली तशीची संपूर्ण साखळी सोडयली आसा सगळो न्हिदिल्लो आसा आनी हो भायर सरता भायर सरिल्ले तेन्ना यमुना नदी भितर गेली तेन्ना तागेले कृष्णाक माथ्यार धरिल्ली उरता ताका हरिवाण सेवे म्हणचे आमी म्हणटाचे स्वामी हरिवाण सेवे करचे म्हणून हरिवाण सेवे म्हळ्यार हेची भगवंताक माथ्यार घेवन भगवंतान पुष्प की भगवंता दिल्ले निर्माल्य की माथ्यार देवन नांचेची हरिवाण सेवे तशी हरिवाण सेवे हो करता आसा वसुदेव ते ऍक्च्युली कसं म्हळ्यार हरिवाहन सेवे म्हणटा आसता हरिवाहन घेवन फिरचे म्हळ्यार हरीक आमी वाहन जावन हरीक माथ्यावर घेवन फिरचे ते हरिवाण सेवे म्हणून जाल्यार तशी हरीक वाहन करून घेवन म्हळ्यार होच वाहन जावन हरीक माथ्यार घेवन वता आसा तेन्ना यमुना देवी वयर येत काय वयर आयल्यार हाक कसं म्हळ्यार हो ऑलमोस्ट हिप्नोटायज स्टेटांत आसा वसुदेव भारी गुंगींत आसा वसुदेवाक कसं नाही कळतना खाली माथ्यार घेवन वता आसा आनी व्हड वर्षा आता कशी पावस पडटा तशी महावर्षा वृष्टी जाता आसता थंय तेन्ना आदिशेष येता वयरी भगवंतान माथ्यारी आदिशेष तशी तो घेवन वता आसतना ती कसं करता म्हळ्यार यमुना देवी भगवंतान पादस्पर्श करता आनी तक्षण वाट सोडता म्हळ्यार कसं तूं भगवंत कोणाला हाता आसा ताका संसार म्हळ्यार समुद्र संसाराक संबंध सांगताचे म्हळ्यार उद्दाक संसाराचे एक प्रतीक म्हणटाची तशी ते उद्दाक संपूर्ण वाट सोडता तशीची आमकां मनुष्यरांक भगवंताक आमी हाताक घेतली म्हळ्यार सालिग्राम हाताक घेवन निरंतर पूज केली म्हळ्यार संसारा भितर आमकां वाट मेळटा म्हण सांगताची तशी तो कसं करता यमुना क्रॉस करून घेवन तक्षण थंय वता एक नंदाले शिबीर उरता त्या शिबिरा भितर गेल्यार थंय यशोदा देवी हो पूर्ण गुंगेंत आसा ते गुंगेंत वता यशोदा देवी न्हिदिल्ली आसा ती कोण न्हिदिल्ली तागे बाजून यशोदा देवी बाजून ही न्हिदिल्ली आसा कोण दुर्गा देवी कामची तमस्सु म्हळ्यार दुसऱ्या लोकांक न्हीद हाडचेच तिगेले तमस न्हीद हाडचेच तिगेले काम तसली तीच बाजून न्हिदल्या म्हळ्यार यशोदा देवीक जागृत उरतले यशोदा देवी तशी पडल्या कोमांत पडली अमकी पडल्या तेन्ना हो कसो करता म्हळ्यार थंय कृष्णाक दवरता आनी लक्ष्मी घेवन येता दुर्गेक हातांत घेवन भायर सरता सांगताची कोणाला हाताक कृष्ण आसा तागेल्या हातान लक्ष्मी येवची नक्कीच म्हण सांगताची कसल्याक लक्ष्मी येता तागेल्या हातान तूं कृष्णाक हातावयर घेतले म्हणून तशी त्या लक्ष्मी देवीक तो घेवन भायर सरता भायर सर तेन्ना हांगा आयली की जेला लागीं आयली तेन्ना कसो म्हळ्यार लक्ष्मी देवी भितर गेली तेन्ना दुर्गे देवी भितर गेली तशीची सक्कळ इमिडिएटली पयली कशी लॉक आशिल्ली तशीच दरवाजो बंद जाता आनी तांगेली सांकळी येवन तांगेल्या पांयां पडटा आनी सक्कळ लोक उठून बसताचे म्हळ्यार कसं न्ही पयलीं भगवंत कृष्ण येयले तेन्ना सगळे न्हिदून पडिल्ले म्हळ्यार देव आसतना न्हिदत लोक कोण तेचे दैत्य देव खंय आसा ते न्हिदताचे तांणी देवाल खंय पूज करचे आसा थंय न्हिदत तांणीची दैत्य म्हणटाची आनी केन्ना लक्ष्मी येता की तेन्ना दोळ उगडटा लोक आनी दैत्य संकेत म्हळ्यार दुर्गे भितर येतेर सक्कळ जेवन थंय दोळे काडून उठून बसताचे म्हळ्यार सगळं दैत्य वायट जन तामसीक जन म्हणून क्लियरली कळटा तशी लक्ष्मी देवीक दुर्गेक घेवन येता आनी घेवन येवन तेन्ना बाजून दवरतात देवकी बाजून दवरता तेन्ना देवकी तिका बी जाग जाता आनी पळयता की देवी चेरड आसा म्हणून भारी कुशीन तिका प्रीत करते उरता तेन्ना ही खबर थंय वता ती व्हडान रडच्या सुरू करता दुर्गे रडील तेन्ना खबर वता कंसाक जालें अष्टमगर्भ जन्म जालो म्हणून तक्षण तो धांवन येता भारी जाल्यार येत आसतना खंयची नमुने तागेले हार्ट बीट म्हळ्यार धाडा खंय हार्ट अटॅक जाता की म्हणटा भंय जालो उरता कंसाक तशी तो भारी फोर्सान येवन पळयल्यार दुर्गे जाल्यार ताका दिसता ओ हें कसकी आनी एक नाटक देवता लोकालें हांगा स्त्री चेडू जाला कसकी देवाल नाटक देवता लोकांना नाटक जालें तरी मारचेच म्हणून सांगून
मग तिकडे हात पाय ताणचे ही काढता देवकी सांगता पडे एक चल्यान मारत म्हणून सांगितले दारले चिरोडा आला जाल्यार ही चिल्ली चिरोड एक सोड म्हणत त्यांना तो सोडाशी कसं करता एक पाय दोन घेऊन बराबरा फिरयता आणि फातरा मारच्या गेल त्यांना ती दुर्गे देवी तक्षण तागेले हातात दुखून भायर वचून विचित्र रूप धारण करता अष्टभुजा रूप धारण करता नाना आयुध हातांत घेऊन राबता ती देवी कसकस आयुध म्हणून सांगताची त्रिशूल खड्ग ढाल मधुपूर्ण पात्रे पंकजा पुष्प पडे बाण धनु आणि निधी दल घेऊन विराट रूप धारण करके दुर्गादेवी सांगता हे दुष्टा माक्क मारचे प्रयत्न करता असं मिगेल कसं चूक असा माक्क मारचा प्रयत्न करता तशी ती सांगता तुका एक दिवस तुका मारतलो ताणें जन्म घेतील असा अनेक कडेन जन्म घेतला आणि तो केन्ना तुका वयर दुखून तग्गू पाडयता तुगेले हृदयाक वयर घात करता घात केले तेन्ना कसं रक्त येता हांव ते रक्त पान करता म्हणून सांगता भारी घोर रक्तपान म्हणल्यार ऍक्च्युली रक्तपान करचे म्हण नाही ते जाल्यार असल भाषा कसं कधी उलयताचे म्हणल्यार भंय अडचकते मनशाक भंय अडचकते भीमान सांगितलं होता दुःशासनाक छाती पिंदून हांव रक्त पित्ता म्हणून सांगता जाल्यार ही रक्त पित्त वयता ते तामस पदार्थ जाल्यार ते लक्षण तितले ते घेवन तो तोंडा भितर घालता जाल्यार तागेली कितली श्रेष्ठ शक्ती म्हळ्यार दांतान दाखोवन कसले भितर वतना अशी करता पळोवच्या लोकांक तशी दीस काम इतलेच पळोवच्या लोकांक भयभीत जावन वता जेवढो रक्तपिता असं म्हळ्यार जाल्यार आमी बी मरताचे म्हणून धांवन वताचे मस्ते तशी देवी सांगता तुका रक्तपान करता म्हणून सांगता तेन्ना म्हाका भारी भंय दिसून येता भंय दिसून घेवन ती चूक जाली म्हणून सांगता जाल्यार ती सांगता तुगेले मरण निश्चित आसा म्हणून सांगून ती अदृश्य जाता जाल्यार ती अदृश्य जावन आचार्य मधू सांगता जी तात्पर्य निर्णयान तूं ती सान बाळशी जावन देविकी बाजून उरतकली थंयच तिगेले स्तनपान करता उरतकली पण आनी थोड काळ उरता म्हणून सांगता थोड काळ जाले नंतर थंय आशिल्ली पुरा मूर्ती भितर म्हणजे खंयची खंय देवी मूर्ती आसाची ते मथुरांत आनी लागींची त्या थंय सन्निधान जावन तिगेले आसता तशी ही स्तनपान करते आसता आनी ते स लोक पयलीं मेलिल्ले तांणी बीच कसं करता म्हळ्यार कृष्णान आनी हे दुर्गेन स्तनपान केले नंतर ताचे नंतर तांणी दूध पिताचे कितें केलें देविकी दूध पिवन तांकां पुष्टी मेळ्ळी न्हू कडेन तांणी तांगेले मूळ रुपा वचून हें जाताची सम्मिलित जाताची म्हण थंय एक वृत्तांत येता तशी हे दुर्गेक हो कसो करता कंस ताजे नंतर ताका भारी वायट दिसता मुगेले पूर्ण कसकसन प्रयत्न केले हे अष्टम गर्भा मारका म्हणून सगळे प्रयत्न विफल कसन करचे म्हणून सांगून थंय दाखोवन तो कसं करता तक्षण तांकां नमस्कार तांकां देवकीक आनी वसुदेवाक पायपण सांगता की मागीर चूक जाली म्हाका क्षम कराची आनी म्हणून भारी उपदेश दिता तांकां पळय मारतलो हांव न्हय मारतलो देव मारतलो झोड सगळ्याक येता आमगेल्या हातांत कसलें ना ताण मेगेल थ्रू मारले म्हळ्यार हांव कसं करता मेगेल कांय दोश ना म्हणून अशें आर्ग्युमेंट कसं खातीर म्हळ्यार तागेले भितर 2 जण आसाचे कंसा भितर भृगुबी आसा भितर थंयच्यान भृगुबी हें करता म्हळ्यार देवीक पळयली तेन्ना थोडे भक्ती येयली केली देवी विराट रूप धरलें केलें तेन्ना थोडेच भक्ती येयली म्हणटा आसता कंसाक ती गेल्यार भक्ती येयली भक्ती येवचें कारण कसं न्हय म्हळ्यार भितर भृगुमुनी आसा भृगुमुनी बसता भितर तशें जावन 2 जीव म्हणटा आसता अशी तो सांगता खंय सगळे मारील देवानाची म्हाका क्षम कर ताण तागेल्या हातांत आमी खेळली इन्स्ट्रुमेंट तो आमगेले थ्रू काम करीत येता त्या प्रमाणे मृत्यू जाता दुसऱ्याले अन्याय चड जाता अन्याय मृत्यू जाता म्हणून सांगून तेन्ना पाप देवकी बी म्हणत काय वय तू सांगितली वयची पाप ती बारी सात्विक जन बारी सौम्य मन ती म्हणटा वय तू सांगितली तशीची देवाली इच्छा आशिल्ले हे 6 जन मर का म्हणाले आमी कसं करचे आता तू कसं करतलो हांव कसं करता तू सांगितली वय म्हणटना हांव कसं करता म्हळ्यार तांकां दोनी लोकांक कारागारांत दुखून भायर हाडटा भायर हाडून घेवन ताणें यथास्थिती तांगेले कडेन ताजे नंतर भगवंताले काणी हे भगवंत हांगा हे प्रश्न कसो येता म्हळ्यार हो वसुदेव हे भारी दूर आसा म्हळ्यार हांगेले गोकुल क्षेत्र भारी दूर आसा मथुरा देखून भारी दूर तुमी कोणे गेल्यार तुमकां गोत तशें पाव आसा इतले बेगी कशें वचून आयलो तो म्हणून सांगल्यार आतां तुमी गाडी करून गेल्यार मस्त गाडी वच्चाकच 2-3 तास जावपा इतले बेगी कशें घेवन आयलो म्हणून सांगल्यार नंदान यमुना तीरा येवन तो कसो म्हळ्यार कप्प दिवचे आयले कप्पा काणिके दिताचे पळय राजाक टॅक्स दिवचे खातीर तो गोकुला देखून भायर सर न्हू यमुना तीराक ताणें हें घालिल्लें टेंट घालिल्लें म्हणून सांगता त्या टेंटात ती आशिल्ली म्हणून ताका यमुना तीरांत दांटले की तक्षण तांगेलें हें मेळ्ळें शिबीर मेळ्ळें शिबिरा देखून ताणें एक्सचेंज केलें म्हणून सांगता हें आमकां थोडें याद उरता ताचे नंतर कसं जाता म्हळ्यार हे कृष्णाक घेवन हो कसो करता म्हळ्यार नंद कप्प दिवच्या येता जेन्ना वसुदेवीन मेळत ताका सांगता तूं एक काम करी तक्षण तूं भायर सर हांगा मस्त काळ उरचें ना कसलें म्हळ्यार
चरड जाला ताका बी गोत आसा की अष्टम गर्भ मार्च आसा म्हणून कंसाक जावन कंस भारी सावधान जाला सक्कड रीती दैत्य लोकांक तो सांगता आसा येवचे खातीर ताचे खातीर हे दैत्य खंयच्या रुपान येताचे म्हण गोतना सर्प जावन येताची गाय जावन येताची झाड जावन येताची पक्षी जावन येताची खंयच्याय रुपान दैत्य येवचे चान्स आसा भारी सावधान उर आनी रक्षण कर म्हण सांगून तितलेच न्ही तागे नामकरण बी कर म्हण सांगून पेटयता थंय देखून कसो करता म्हळ्यार हो नंद कृष्णाक घेवन भायर सरता कृष्णाक घेवन भायर सर म्हळ्यार सगळे तांगेर शिबिरांत तशें सकड जेवन भायर सरून वापस गोकुला प्रवेश करताचे गोकुला प्रवेश केले तेन्ना भारी आनंद थंय येता आसतना सगळे पळयत आसात गोपिका स्त्री आनी पळयत आसात कोणाक घेवन आयला म्हण घेवन भारी सूर्य सो चंद्र सो पळयल्यार साक्षात चंद्र उदीत जावन आयला म्हण सांगताचे वादराज स्वामी सांगताची त्या दीस पळयल्यार चंद्र अष्टमचंद्र कितले सांगूच उरता तो कसले सांग जालें म्हळ्यार तो म्हणटा काय ती रोहिणी येवन ताका विचारता काय कसन जालें तुमकां ह्या मनशाचें तोंड पुरा सुकून गेला म्हळ्यार तो सांगता काय पयलीं कोणी चंद्रस म्हण सांगल्यार मेगेल उदाहरण दिसलें कसन करता चंद्रा म्हण की ताका तोंड म्हण तसलें आज कृष्णान जन्म घेतला मगेल नांव कोण घेता म्हणून म्हाका भारी वायट दिसता असं म्हणजे न्हू तो सांज जावन बसला काय अष्टमी चंद्र तो सांज उरता तेन्ना ती रोहिणी सांगता काय कसन मूर्ख आसात तुमी तुमकां तशी वय तुमी एक सांगिल्ली वय जाल्यार कृष्णान जन्म घेतला म्हळ्यार खंयची कुलांत जन्म घेतला म्हण लोक विचारतात कसं सांगताची चंद्रवंशान जन्म घेतला म्हण तुमगेलें नांव घेता म्हण की चंद्रा भारी खुशी जाली काय अड ना म्हण न्हू तेन्ना तागेले पूर्ण प्रकाश जावचें स्टार्ट केलें ताणें चंद्र तशी एक बरी कवी कल्पना म्हण सांगताची तशी अद्भुत जावन तें वर्णन करताची आनी एक सांगतात कसं म्हळ्यार त्या टायमार पावस येता उरता ते गुडगुड जाता उरता खंय गुडगुड जावचें म्हळ्यार कसं न्ही थोडे जन देवते आता कृष्णान आमकां विचारता कोण म्हणून थोड्या लोकांक मातशी सवची उरता तो मुखार आयल्यान भारीची कडेन व्हड चर्चा जाता आसतना एकल्या सांगले तो पळय मनुष्य आसतलो रे माराय हें माराय ताणें केला लायक तो आयली ती तुमगे बद्दल उलयत तशें तुमगेर भारी चंद गुणगान करता आशिल्लें म्हणून सांगताची तशी आमकां जनरली स्वभाव कशें म्हळ्यार मुखार आयले तेन्ना भारी चंद म्हणून सांगचें पण भायर गेले तेन्ना वडवचें कसं म्हळ्यार आमकां स्वभावच जावन बसला तो कोणेच आता आमी बसल्याची कोणें माराय बाप रिटायर जाला पुस्तक घेवन शास्त्र शिकच्या म्हळ्यार आमी गप्प बसता पळय वताच पळय तो मागशी कसं काम केलां हाणें आतां पळय शास्त्र शिकता तुमी घेवन कसं करचें आसतें ताणें मागशी केलें कसं करचें जाल्यार आमचो स्वभाव मुळत उलोवचें तशी देवतेच्यान वयरी गुडगुडू जाता आस काय तांणी कसं करता म्हळ्यार हाजी मागशी मोडा मागशी निपून राबल्याच काय तशें म्हळ्यार सवचें जायना कृष्ण इतलो चंद जावन आयला आमगेर कोण उलयता ना कोण पळय ते कृष्णा कडेन वताची तशें आमकां कोण पळय तर ना म्हण सांगून भारी तांणी हाजी मागशी तांणी सवता आसात काय देवाक म्हणून अशीच एक विडंबना हे बरा वादळा आसा भारी चंद करून सांगतात आता कृष्ण आयिल्लो आसा कृष्णान आयिल्ली म्हळ्यार कोण पळयते ते कृष्णाक हातांत घेवका म्हण गेलो ती यशोद येयल्या हातांत कृष्ण नाची म्हण सांगताचे कोण आयिल्ले तेची कृष्णाक घेताचे कोण आयिल्ले तेच कृष्णाक घेताचे ताचे खातीर सांगताचे म्हळ्यार सान आसतना मस्त व्हॅल्यू म्हण सांगताचे तशीच थोडे व्हड जाले तेन्ना आमी भारी इंडिपेंडंट आमी कसं जावपाक तें करीत म्हण दिसता हे पण मंतार जाल्ले मनशाक कसलेच एक व्हॅल्यू ना तशी जाल्यार कृष्णान एक भारी विंगड तसं म्हळ्यार बाकी साधारण चरड असल्यार एक चरड पळयल्यार सगळ्यांक घेवं कशें दिसता भारी चंद चरड जाल्यार कृष्ण कशें आसा कृष्णान सौंदर्य म्हळ्यार अध्यात्मत तमद्भुतकम बालकम म्हण कशें सांगताची तसले एक भारी एक व्यवस्था तशी म्हळ्यार सांगले तावडे कसं म्हळ्यार मंतार जाता तेन्ना कांयच एक आमकां व्हॅल्यू म्हणना म्हणून सांगताचे ताचे जाल्यार आमी कसन करताचे काही मनशाक व्हॅल्यू ना म्हळ्यार कसलें मंतार जालें की नाना रिती रोग येले तेन्ना आमी डिपेंडंट जावन उरताचे लोकां वयर डिपेंडंट जावचें ना म्हण सांगल्यार एक हें सांगताचे कसं म्हळ्यार दोन नमून गोदान दिवपाक काय एक उत्क्रांती गोदान म्हणटाचे आनी एक वैतरणी गोदान दोन रिती गोदान प्रत्येक जनान तुझ म्हळ्यार कसं सांगता अशें म्हळ्यार म्हातारपणांत कोणी कॅर करनाचे एक 60 इयर्स जाल्ले म्हळ्यार जालें काम मनशाला आयुश्य सरलें म्हणून तशें जाता तशें आसतना अन्य जनाचेर डिपेंडंट जावन उरच्या ना म्हळ्यार शास्त्रांत कसं सांगतात म्हळ्यार एक गोदान करता म्हण सांगतात कसं तें उत्क्रांती गोदान केल्यार तांकां देव पळोवंक येता तांकां मरता आसतना कोणाक त्रास दिना अशी सुरळीत जावन मरताची म्हळ्यार दोन गोदान एक उत्क्रांती आनी एक वैतरणी म्हळ्यार वैरी नरकांत एक नदी आसा ती रुद्रदेवान सृश्टी केलेली नदी म्हणटाची वैतरणी नदी ती नदी दाटपाचे खातीर एक वैतरणी गोदान म्हण करता जाल्यार आमकां थोड्या लोकांक गोदान करचें जायना म्हण सांगल्यार ताका एक व्यतिरिक्त सांगिल्लें आसा हें उरता पळय
मुत्तीन एले म्हणतात कन्नडान ते आम्ही बांधून केळ्या पान ना जाल्यार ते पान करता पळय राऊंड ते पानान तूं आमी ताका तूप लावन घेवन येळ घेवन घेवन गाय सोडोवपा म्हणटाची गायची चित्र सोडोवन पुनवे दीस ब्राह्मणाक आपोवन ताका यथेश्ट भोजन करून घेवन ते दिवका दान दिवका म्हणटाचे ते दान दिल्यार तितलेच फल म्हण सांगतात म्हळ्यार उदकांत गोदान केलेली फल म्हण सांगतात म्हळ्यार कोणाक जायन जाल्यार अशी एक शास्त्रांत संदर्भ आहे म्हण सांगता आसा तशी कृष्णाले म्हळ्यार लीले म्हळ्यार अद्भुत जाता वता आणि कृष्ण कसं करता म्हळ्यार तावळे सांगले लिस्ट केलेले आसता पहिले 8 दिवस रात्री बरो लिस्ट केलेलो आसा तो कसो करता म्हळ्यार तो जावन खंय वतना आतां सांज चेडो जन्म जालो की दारा तरा तरा चमकुचे सुरू केले म्हळ्यार अम्मा बापाक हार्ट अटॅक सुरू जाता जाली मात्र चेडो कशी चमकून वता पण कृष्ण कसं करता तांगेल कडेन वतना तांकांच तांगेल कडेन आपोवंक येता अशी परिस्थिती आसतना हो कसो करता म्हळ्यार कंस सक्कड जनाक आपयता कंसा कडेन कोण कोण आसा पळयाचे कंसा कडेन वरची कोण पूतना शकटा तृणावर्ता असेल पुरा लोक हाचे अर्थ कसं नाही म्हण सांगल्यार पळय कंस म्हळ्यार अधर्म आशिल्ले कडेन हे पुरा जन उरताचे कंस म्हळ्यार कसं नाही कसी हिंसा या म्हण शास्त्रांत म्हळ्यार ताका धातू कसी म्हळ्यार हिंसा कंसा नांवाची तागेले स्वभावाची हिंसा दिवचे अन्य जनांक ताचेर कसी हिंसा आता पळय तागेले उठ कोण उरताचे खंय अधर्म आसा थंय पूतना म्हळ्यार कसं अर्थ पूता म्हळ्यार पवित्र म्हणया पवित्रते धर्म आशिल्ले कडेन पवित्रते आसता अधर्म आशिल्ले कडेन अपवित्रते तशी पूता ना म्हळ्यार पवित्रते ना म्हणून तागेले उठ उरची पूत ना म्हणून अनेक तृणावर्ता म्हणून तागेले उठ आसता तृणावर्ता म्हळ्यार आचार्य ऐतरेय भाशा भितर सांगचाची तृणावर्ता म्हणून सांगल्यार तारणात नियते म्हणून तारण करून घेवन आमकां घेवन वता देव मोक्ष दिता तसले भगवंताक तृणामण नांव आसता भगवंताक तृणामण म्हणटात हांगा तृण वर्ता म्हळ्यार आस म्हणून तृण आवर्ता देवना म्हणटा लोक पुरो अधर्म खंय आशिल्ले थंय आशिल्ले तृणावर्ता आस तशीच शकटासुरा म्हळ्यार कसलें शकटा शम म्हळ्यार आनंद कट म्हळ्यार कट संस्कृतांत बी कट्टच म्हणटाची तेच इंग्लिशांत कट्ट म्हणटाची शकटा असुरा म्हळ्यार दुसऱ्याले आनंद पुरा कट्ट करचे तांचो स्वभाव दैत्य लोकांक आज जन कशी उरका म्हळ्यार आमी बी आनंदान उरका दुसऱ्यांक बी आनंदान उरका म्हळ्यार लॅक उरका जाल्यार दैत्य लोकांक तशें न्हय आमी आनंदान उरका बाकी जनांक कश्टांत उरका म्हण तांकां कश्ट दिवचेची दैत्य लोकांक काम पुरो अशी शकटासुरा हें पुरो आसाच कितले वेळ करूया थोडे वेळ होय काय तशी एक जन जावन ताची पूतना पयली येता पूतना येवन घेवन कृष्णाक दूध पाजूच्या पळयता ताचे नंतर शकटासुरा आनी हे पूतना पयले येयले भागवतांत येता ताचे नंतर शकटासुरा जाल्यार हरिवंशांत पयली शकटासुरा येयलो ताचे नंतर पूतना येता म्हण घेवन ही भगवंता दिव्य लिले प्रारंभ जाता हे पुरा फाल्यां पळोवया म्हणून आज कसन म्हळ्यार हांव प्रयत्न केलो म्हळ्यार थोडेची विशेष अर्थ सांगया म्हण तशें म्हळ्यार ही काणी परत तुमकां बुद्ध शिलीची जाल्यार फाल्यां आनी परां थोडे कृष्णाली तुम्ही खंयची काणी ऐकल ना ती काणी थोडे विशेष जावन सांगता म्हण घेवन प्रयत्न करता हांव ताचे खातीर आज हांगा मुक्ताय करता आसा स्वाम्यान कार्यक्रम प्रारंभ जाता आसा सर्वेंद्रिय प्रेरकेण श्री प्राणपती निरितः यदवोच्च महांतेन प्रियतां कमलालय वंदे वंद्यं सदानंदं वासुदेवं निरंजनम् इंदिरापतिमाद्यादि वरदेश वरप्रदम् आदिराज भारतीरमण मुक्ति प्राणांतक सर्वं श्री कृष्णार्पणमस्तु प्रश्न विचारा